नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 36 साईज 4 टक्स ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग डायरेक्ट कापडावरती कसं करायचं ते। आज आपल्या 4 टक्स ब्लाऊजचा पार्ट 1 आहे। तर आता आपण आपल्या मापाच्या ब्लाऊजचे हुक लावून घेऊया आणि सर्वप्रथम आपण पाठीमागच्या साईडने ब्लाऊजची उंची मोजून घेऊया। उंची ही नेहमी आपण पाठीमागच्या साईडनेच मोजायची असते। पाठीमागच्या साईडची उंची ही बरोबर असते। समोरच्या साईडची उंची जितका खेचला तितकी जास्त येते क्रॉसपट्टी असल्यामुळे, त्यासाठी पाठीमागच्या साईडनेच उंची मोजून घ्यायची। या ठिकाणी आपली 14 इंच इतकी उंची आलेली आहे, तर आपल्याला 15 इंच घ्यायचं आहे। शोल्डर आहे आपलं 2.5 इंच। आता आपण समोरचा गळा आणि मोंढा मोजून घेऊया। अशा पद्धतीने व्यवस्थित ब्लाऊज ठेवायचा आणि शोल्डरच्या जोडापासून ब्लाऊज मोजायचा। तर पाहू शकता 6 इंच आपला समोरचा गळा आहे आणि मोंढा बघूया आपण। मोंढा आहे आपला 6.25 इंच आणि आपली रुंदी आहे 9 इंच। म्हणजे हा 36 साईजचा आपला ब्लाऊज आहे। रुंदी मोजत असताना आपण उलट्या साईडनं हुकाच्या साईडने ब्लाऊज उलटा करून मोजली तरी चालते, एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट येते। पाहू शकता 9 इंच म्हणजे 36 साईजचा आपला हा ब्लाऊज आहे। तर आता आपण सर्वप्रथम पाठीमागच्या भागाची मापे टाकून या। त्यासाठी आपल्याला पाठीमागचा गळा अशा पद्धतीने मोजायचा आहे। आपली जी पाठीमागची गळ्याची गळापट्टी असते गळ्याखोलीपर्यंत ती मोजायची आहे 4.5 इंच। तर अर्धा इंच शिलाई मार्जिन देऊन आपण 5 इंचावर टाकणार आहोत। पंधरा इंच उंची घेऊया। सव्वा 2 इंच आपण गळा घेऊया। या ठिकाणी 36 साईजचा ब्लाऊज असल्यामुळे सव्वा 2 इंच गळा रुंदी बस होते आपल्याला। 3 इंच शोल्डर। आता आपण मोंढा घेऊया। सव्वा 6 इंच आपण मोंढा घेऊया। आता आपण छातीचं माप टाकूया। 9 + 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने आपल्याला छातीचं माप टाकायचं। आता आपण पाठीमागचा गळा आणि मोंढा टाकून घेऊया। मोंढा आपण 1.5 इंचावर टाकणार आहोत। पाठीमागच्या भागाचा मोंढा नेहमी आपल्याला 1.5 इंचावर टाकायचा असतो। आता आपण आपल्या पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया। पाठीमागचा गळा मोजण्यासाठी आपल्याला आपली जी गळापट्टी आहे ती व्यवस्थित ठेवायची आणि टिक करून घ्यायची आणि वरी फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवायचं आणि झालं आपलं गळ्याचं मार्किंग तयार। सव्वा 2 इंच गळा रुंदी आणि गळ्याला ड्रॉप करून घ्यायचा। आता आपला हा पाठीमागचा भाग एकदम रेडी झालेला आहे। गळ्याला आकार देऊन घ्यायचा, गोल आकार देणार आहोत आपण। आता आपण गळ्याची पूर्ण रुंदी टाकून घेऊया। आता आपण हा पाठीमागचा गळा कट करूया। पाठीमागचा भाग ठेवून समोरचा भाग कसा कट करायचा ते पण मी तुम्हाला दाखवते। आता आपण ह्या पाठीमागचा भाग कट करून घेतला आहे। आता आपल्याला हाच भाग आपल्या कापडावर ठेवायचा आणि समोरचा भाग तयार करायचा। समोरचा भाग आपण उघड्या बाजूकडून जरी कापला तरी काही फरक पडत नाही, फक्त पाठीमागचा भाग हा बंद बाजूकडूनच कापायचा। अशा पद्धतीने व्यवस्थित समोरचा भाग ठेवून फक्त उंचीमध्ये अर्धा इंच खालच्या साईडला वाढवायचं आणि मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर अर्धा इंच मोंढा कमी करायचा। अशा पद्धतीने पाठीमागचा भाग ठेवलेला आहे आपण। अर्धा इंच आपण टक्ससाठी रुंदी वाढवलेली आहे।
आणि अर्धा इंच उंची. अशा पद्धतीने आता बाकी आहे तसं मार्किंग करून घ्यायचं. आता आपल्याला मोंढ्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. समोरचा मोंढा आपला 1 इंचाचा असतो आणि पाठीमागचा 1.5 इंचाचा. अर्धा इंच मोंढा कमी केला आपण. आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया. समोरचा गळा टाकला आहे आपण 6 इंचावर. आता आपण गळ्याला मार्किंग करून घेऊया. क्रॉसपट्टी पण याच ठिकाणी आपण टाकूया. 2.5 + 3 इंच आणि पाव इंच आकार देण्यासाठी. अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचा आकार आपण दिलेला आहे. आता आपण या सर्व भागांचं कटिंग करून घेऊया. या ठिकाणी लाईट गेल्यामुळे थोडंसं व्यवस्थित दिसणार नाही. आता आपण ही क्रॉसपट्टी आणि समोरचा गळा पण कट करून घेऊया. हा आहे आपला 4 टक्स 36 साईजचा ब्लाऊज, ज्याची तयार उंची आहे 14 इंच. मोंडा आहे 6.25 इंच. गळा आहे 6 इंच तयार. आता आपण क्रॉसपट्टी कट करूया. अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण कटिंग 4 टक्स ब्लाऊजचं तयार झालेलं आहे. अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा.